भाई आता तुम्हाला ही गोष्ट ऐकून शॉक बसेल की आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले तुम्ही सुद्धा विकत घेऊ शकता. हा बरोबर ऐकलं तुम्ही. तर गोपाळगड हा नावाचा एक किल्ला आहे आपला कोकणमध्ये. तर त्याची मालकी म्हणजे त्या किल्ल्याचा मालक हा हुसेन मनियार म्हणून असं सांगण्यात येत आहे. आणि तिथं गेला आपले एक टुरिस्ट गेले होते, मराठी माणूस होता, टुरिस्ट गेले ते. तर तिथं त्यांनी आंबे उचलले असतील खाली पडलेले, तर तिथला ओनर सांगतोय की म्हणजे तो हुसेन मनियार तो स्वतःला सांगतोय की मी या किल्ल्याचा ओनर आहे. तर तो सांगतोय की ही प्रॉपर्टी माझी आहे. 1960 मध्ये सरकारने ही प्रॉपर्टी मला दिलेली आहे, म्हणजे मी विकत घेतली. घर आहे तर मी घरावर लावेन ना सागर पवारचं घर. इथे लावलंय इम्तियाज अय्यर काय मनियर कोणाचं आहे ते. नाही, आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट इथं बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही आता येणार. तुमच्या घरावर तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे मी पूर्ण लिहिलंय. आमच्या गावात 100 घरांच्या लाल नाव. सगळ्या याच्यावर लिहिलंय. बघा कुठे आमच्या गावात. मी बघितलं आता तिथूनच आहे. जाऊन तुम्ही चेक करा ना. मी गावातून राहतोय. हो, बोला. तर त्याच्यामुळे आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं. अच्छा मग आम्हाला कसं कळणार तुमची. आता तुम्हाला कळणार, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. सांगितलं ना. ऐका, मी बोलतोय ना. बघा, तुम्हाला जर समजा तुम्ही घराचं उदाहरण दिलात किंवा तुम्ही एखाद्याच्या घरात तुम्ही XYZ तुमच्या घरात मी घुसलो आणि तुमच्या घरातले पडलेले पोरांची खेळणी असतील, भांडी असतील ती उचलली तुम्हाला न विचारता, योग्य आहे? माझ्या घरावर पाठी आहे, घरात कसं पण ते घुसेल? मालकी हक्काचं राहणार ना माझ्या आमच्या. माझ्या घरावर पाठी आहे. प्रॉपर्टी पण आहे ना. माझ्या प्रॉपर्टी घरावर पण पाठी राहणार आहे, ना. घरात कसं घुसेल? हो, साहेब, तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीत किंवा आता तिथे तुम्ही आत घुसलात, समोरच तिथं बोर्ड लावलेला आहे. कुठे? तर तो म्हणे तुम्ही जाऊन चेक करू शकता म्हणे गव्हर्नमेंटमध्ये. तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता म्हणे, ही प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे. तर हे बरोबर आहे. ती प्रॉपर्टी त्याच्या नावावर होती. 1960 मध्ये गव्हर्नमेंटने ही प्रॉपर्टी पडीत म्हणून दाखवली होती. म्हणजे महाराजांचे किल्ले हे पडीत म्हणून दाखवले होते. आणि त्या ऑक्शनमध्ये हुसेन मनियारने विकत घेतलं होतं. पण ही चुकून म्हणजे आता एवढं सांगा मला तुम्ही, महाराजांचा किल्ला हा पडीत जमिनीमध्ये कसं काय येऊ शकतो? महाराजांनी एवढी मेहनत करून, एवढे कष्ट करून किल्ले वगैरे जिंकले, स्वराज्याची स्थापना केली आणि हे लोकं महाराजांच्या किल्ल्यावर स्वतःचा ताबा दाखवत आहे. स्वतःला किल्ल्यांची मालकी दाखवतोय स्वतःला. आणि 1960 मध्ये ही काँग्रेसची सरकार होती. तर त्याच सरकारमध्ये, त्याच गव्हर्नमेंटमध्ये ह्या लोकांनी आपल्या महाराजांच्या किल्ल्यावर ताबा केला. जेव्हा काँग्रेसची गव्हर्नमेंट आली आहे, तेव्हा त्यांनी भारताचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या महाराजांचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केलाय. आणि ह्या लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं, की आम्ही मुघलांची सल्तनत पुढे नेऊ. तर असं जर चालत राहिलं तर आपल्या महाराजांचा इतिहास हा पुस्तकातून सोडा तर लोकांच्या डोक्यात सुद्धा मिटला जाईल.